तेजोवलय न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावं आणि शेती विकासाची कामे सुद्धा व्हावी या दुहेरी उद्देशाने शासनाने राज्यात मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ते योजना सुरू केली। मात्र प्रशासनाने उशिरा काम सुरू केल्यामुळे अवघ्या 8 दिवसातच काम बंद होऊन या योजनेचा बट्ट्याबोळ केला आहे। तर दुसरीकडे अर्धवट आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे शेतकरी शेतमजुरांच्या अडचणी वाढल्या। शिवाय मजुरांना रोजगार न मिळाल्यामुळे शासनाच्या उद्देशाला हरताळ फासला गेला आहे। शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ते योजनेअंतर्गत पांधन रस्त्यांची कामे हाती घेतली। या कामाची सुरुवात उन्हाळ्यातच व्हायला पाहिजे होती, मात्र प्रशासनाने पावसाळ्याच्या तोंडावर 15 मेच्या दरम्यान ही कामे सुरू केली आणि अवघ्या 8 दिवसातच पावसाळ्यामुळे बंद पडली। परिणामी पांधन रस्त्याची कामे अर्धवटच राहिली। रस्ते खोदून ठेवल्यामुळे त्यात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे, तर अनेक ठिकाणी गोटे टाकल्यामुळे त्यावरून चालणे कठीण झाले आहे। याचा परिणाम शेती कामावर झालेला आहे। पेरणी कशी बशी उरकली, मात्र मशागत करण्याकरता अडचण निर्माण होत आहे। तर दुसरीकडे ग्रामीण भागातील मजूर सुद्धा रोजगारापासून वंचित राहिला असल्याने शासनाच्या उद्देशाला व योजनेला हरताळ फासला गेला आहे। याला जबाबदार असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अरविंद लिल्लोरे व शेतकऱ्यांची आहे। त्यांनी तहसीलदार हरीश काळे यांना निवेदन सुद्धा दिले आहे। शेतकऱ्यांच्या व मजुरांच्या हितासाठी सुरू झालेली योजना त्यांच्या अडचणी वाढविणारी ठरल्याची भावना व्यक्त होत आहे। आता प्रशासन व राज्य सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देणार काय, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मित्रांनो, आपल्या परिसरातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या प्रत्येक घडामोडी आमच्यापर्यंत पोहोचवा। शासकीय कामातील दिरंगाई, भ्रष्टाचार आणि जनतेच्या प्रश्नावर आम्ही निर्भीडपणे आवाज उठवितो। कुणाचीही गय केल्या जात नाही। अशाच विश्वासार्ह, निर्भीड आणि वेगवान बातम्यांसाठी तेजोवलय न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच नव्या अपडेटसाठी बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।